मोस्टली सेलिब्रिटी परफॉर्मर म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी परफॉर्मन्स देतो. त्याचबरोबर युथ फेस्टिवल्स असतील किंवा पारंपरिकता जिथं आहे जिथं पारंपरिकता दाखवायची तिथं मला लोक बोलतात. ऍक्च्युअली मी पारंपरिकतेवर काम करतो, म्हणजे ज्या काही लोककला आपल्या आहेत त्या कुठेतरी लोक पावत जातात. आता वेस्टर्नायझेशन सगळीकडे चाललंय, तर आपण काय म्हणतो थोडंसं वेस्टर्न पाहिजे, छान गाणी पाहिजे नाही का, वेस्टर्न सॉन्ग, हिंदी सॉन्ग. पण आपली लोककला आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा विचार करू आपण. महाराष्ट्रामध्ये कोळी गीत असेल, वाघमुरळी असेल, नंतर गोंधळ असेल, लावणी असेल, अशा वेगवेगळ्या लोककला आहेत. वासुदेव असेल, अशा अनेक लोककला आहेत. जसं की गुजरातचा मटकी डान्स आहे, राजस्थानचा घुमर आहे, छत्तीसगडचा पंथी आहे, जम्मू काश्मीरचा बिहू आहे. असे वेगवेगळे डान्स फॉर्म्स मी शिकवतो आणि यातूनच मी एक लोककला निवडली, ती म्हणजे लावणी. पारंपरिक लावणी नेमकी काय असते हे मी लोकांना दाखवते आणि मी गेले 15 वर्ष झालं पारंपरिक लावणीवर काम करतो. मला शासनाचे म्हणजे जेवढे काही पुरस्कार बऱ्यापैकी लोककलेचे आहेत ते बऱ्यापैकी मिळाले. एक छोटीशी म्हणजे लावणीचे 2 प्रकार आहेत. एक पारंपरिक मध्ये 2 प्रकार मोडतात, एक बैठी लावणी आणि एक खडी लावणी. बैठी म्हणजे जी बसून केली जाते, खडी म्हणजे उभा राहून केली जाते. आणि मग खड्या लावणीमध्ये वेगवेगळ्या प्रकार आहेत, म्हणजे घाटावरची असेल, पारावरची लावणी, शृंगारिक लावणी, अशा वेगवेगळे प्रकार आहेत. आणि लावणी म्हणजे एकमेव कला आहे किंवा एकमेव नृत्य आहे ज्यामध्ये 9 रस आहेत. म्हणजे संगीतामध्ये 9 रस असतात. ऐकून आहात का तुम्ही? रस म्हणजे वेगवेगळे एक्सप्रेसिव्ह भाव, 9 रस असतात. ही एक 9 रस लावणी तयार झाली. तर एक तुमच्याकडे एक छोटीशी लावणी सादर करतो जी पारंपरिक आहे आणि त्याचबरोबर बैठी आहे. घुमऱ्या घालून दाखवतो, म्हणजे त्यांना तो ऍक्शन तो पास करेल. इतक्या शांततेची सवय नाही. सातारापर्यंत टाळत पोहोचले पाहिजे.
पिकल्या पानाचा आहो पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा पिकल्या पानाचा आहो पिकल्या पानाचा हिरवा पिकल्या पानाचा हिरवा पिकल्या पानाचा हिरवा कोण